आपल्या एनजीओचं नाव आहे संस्कार फाउंडेशन. हा हा, आणि आपलं नाव सर? माझं नाव मनीष कुकळे. मी या संस्थेचा समजा अध्यक्ष हा, आणि सेक्रेटरी आहेत शरद छबिले म्हणून. अच्छा सर, कोणत्या इश्यूवर काम चालतं आपल्या एरियात? आम्ही आतापर्यंत तरी हे जे रक्तदान शिबिर आहे किंवा त्यानंतर या लहान मुलांसाठी आमच्याकडे आतापर्यंत जे पूर्ण महाराष्ट्रातच तुम्ही पाहिलं लोड शेडिंगचा प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेस आम्ही उन्हाळ्यात काय करायचं, 10वी-12वीच्या मुलांसाठी लोड शेडिंगच्या वेळेस एक सदस्यांमधलेच, कारण आम्ही एवढे काही आता स्ट्रॉंग नाही सध्या फायनान्शियली, मुलंच आहेत सगळे. तर आम्ही त्यांच्यासाठी मग एका हॉलमध्ये लाईनची वगैरे व्यवस्था करून बॅटरीवर त्यांना याचे म्हणजे अभ्यासासाठी व रात्रीच्या एवढे 10वी-12वीच्या मुलांना अभ्यासिका घेत होता. हा, तर त्यांच्यासाठी तो उपलब्ध करून दिला. त्यानंतर आमचा 150-200 मुलांचा म्हणजे आतापर्यंत ब्लड याचा हे आहे संघटना, जी आम्ही म्हणजे रजिस्टर वगैरे नाही केलेली, पण नेहमी मदत करत राहतो. अच्छा. हा, तर ते आजूबाजूचे जे आमचे अकोल्याच्या खेडेगावातले जे लोक आहेत त्यांना बऱ्याच वेळा जेव्हा गरज भासली तर आम्ही तिथं त्यांना ती मदत करत असतो. त्यानंतर ही पाण्याची समस्या आहे सध्या. पाण्याची म्हणजे अशी की 2005 पर्यंत पाणी नव्हतं, त्यामुळे समस्या होती. आता पाणी आहे, पण तुम्ही एक वाचलं असेल सध्या की विदर्भात अकोला चिखले खारपान पट्टा आहे, त्यामुळं किडनीचे वगैरे खूप प्रॉब्लेम होऊन राहिले लोकांना. तर त्यासाठी म्हणजे त्यांना जे पाणी गाळून उकळून पिलं तरी तिथल्या जमिनीचंच पाणी असं आहे की तुम्ही काही केलं तरी 2-3 वर्षानंतर तरी एक किडनीचा रुग्ण तुम्हाला आढळतो. त्यामुळे त्या लोकांमध्ये आम्ही जनजागृती करायचा प्रयत्न केला. तो काही प्रमाणातच यशस्वी झाला, जास्त काही असं झाला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही हे जे गणेश उत्सव असतात, त्यानंतर शिवजयंती असते, तर यावेळेस आम्ही जास्त लक्ष देतो. हे जे मुलं आहेत लहान नवीन, त्यांना नवीन खेळ शिकवायचं. त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्या 10 दिवसात शिवजयंतीचा. नंतर बाकी जे उत्सव होतात, आताही आमचं हे जवळ मंडळ म्हणून एक, आता जरी रजिस्ट्रेशन झालेलं असलं तरी आम्ही 19 वर्षापासून काम करून आलो. मुलं म्हणजे लहानपणापासून आमचं हे सुरूच आहे. सर, कोणत्या गावामध्ये आपली कामं चालतात? आम्ही आतापर्यंत अकोली खुर्द म्हणून एक गावाजवळ, मलकापूर, खडकी, शिवनी, शिवर या ठिकाणी आम्ही कामही केलेले आहे. आणि खारपान पट्ट्यातले जे गाव आहेत कुटासा म्हणून आहे, तर तिथे गेलेलो होतो. तर आता आम्ही सध्या आमची सुरुवात, आता आम्ही अकाउंट वगैरे सुरू केल्यानंतर फायनान्शियल म्हटलं तर आम्ही आता हळूहळू सुरुवात होत, त्यामुळे जास्त कामं करू शकलेलं नाही, पण आता सुरुवात होऊन राहिली आमची. अच्छा सर, साधारण तुमचा हा जो एरिया, ज्या आता एरियामध्ये तुम्ही काम करता सांगितलं, तर तिथे कोणकोणते नॉर्मली आपण असं बघायला गेलं तर प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत? एक तर शिक्षण, म्हणजे शिवनी शिवर मध्ये जर तुम्ही गेले तर तिथं अकोल्यातले जेवढे बांधकाम चालतात तर तिथचा सगळ्यात मोठा मजूर वर्ग शिवनी शिवर या बाजूला आहे, मिश्र वस्ती आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा प्रॉब्लेम म्हणून म्हणा किंवा हे आणखीन एक धार्मिक तंटी होतात तिथं. आणि शिक्षण सगळ्यात मुलं काही रात्रीच्या शाळेत शिकायला आहेत, ज्यांना म्हणजे ज्यांची व्यवस्था होते म्हणून, अशी मुलं रात्रीच्या शाळेतून तिथून मेरिट मध्ये आलेले आहेत.